नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या प्रोमोमध्ये शारदा नंदिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. जीवा एकटाच बडबड करत आहे ह्याची जाणीव शारदा नंदिनीला करून देते. अगं तू समोर आहेस असा भास होतोय त्यांना. वेड्यासारखं एकटंच बडबड करत आहेत आणि अशाने त्यांच्या डोक्यावरती परिणाम होईल ग नंदिनी. आईचं बोलणं ऐकून नंदिनीला इथे खूप टेन्शन आलेलं आहे की डोक्यावरती खरंच परिणाम तर होणार नाही ना जीवाच्या. आणि आता मी काय करू. खूप घाबरल्यासारखं नंदिनी वागायला लागते. तर इकडे पार्थ काव्याच्या फोटोवरती हात फिरवत म्हणत असतो, जे काही झालं आहे ते चुकीचं झालं आहे, पण त्यावरून जर तुम्हाला कोणी काही बोलत असेल तर ते मला सहन होणार नाही, असं त्या फोटोकडे पाहत पार्थ तिथे मन मोकळं करत असतो. कारण वसुआत्या आणि रम्या एकही चान्स काव्याला बोलण्याचा सोडत नाही. तर इकडे रम्या आणि वसुंधराची झोपच उडाली आहे. त्या काव्याला जर समजलं की हे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत आणि हे सगळं आपण केले आहे आणि हे सगळे डॉट्स हे सगळं काही जुळून आलं तर, आणि तेवढ्यात काव्या रम्या आणि वसुंधराच्या रूममध्ये येते आणि समोर जी बॅग असते त्या बॅगेमध्ये काव्या आणि जीवाचे फोटो असतात. ते पुरावे काव्याने इथे पाहिलेले आहेत. हे सगळं पाहून काव्याला धक्का तर बसलेलाच आहे, पण आता रागाचा पारा मात्र काव्याचा चढणार आहे. काव्या सगळ्यांसमोर सत्य हे आणणार तर आहेच, पण आता काव्याच्या रागाला रम्या आणि वसुंधरा ह्या दोघीला सामोरे जावं लागणार आहे. पाहिल्यासाठी धन्यवाद.